नमस्कार मंडळी, मी विनायक वारंग माझं सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आहोत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका आणि या सावंतवाडी तालुक्यातील 365 खेड्यांचा अधिपती समजला जाणारा श्रीदेव गिरिजानाथ अर्थातच गिरोबा सांगेली येथे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी नवीन गिरोबाची या ठिकाणी स्थापना केली जाते, नवीन देवाची स्थापना केली जाते। फणसाचं झाड निवडलं जातं महाशिवरात्रीला आणि त्याच्यानंतर 15 दिवस हा उत्सव चालतो आणि तदनंतर आजच्या या दिनी आजच्या सायंकाळी या ठिकाणी झाड ते तोडलं जातं। नेमकं आजचा जो उत्सव काय आहे, होळी उत्सव काय आहे, उद्या सकाळपर्यंत हा होळी उत्सव चालणार आहे। यंदाचा जो आहे तो सुतारवाडी जो गुरु या ठिकाणी आहे तो त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत। मंदिरातील गिरोबाचं दर्शन घेतलं आणि आता आपण प्रस्थान करणार आहोत वाडी येथे। चला तर आपण पाहूया आजच्या या माझा सिंधुदुर्ग विनायक वारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गिरोबा उत्सव। चला तर आपण प्रस्थान करूया। दिल्या निघो होता एक तिरपूर जाताना मंदिराकडून आता प्रस्थान आपण करतोय गुरुगुटवाडी या ठिकाणी आणि माझ्यासोबत याच गावचे नाव काय हो तुमचा? रामचंद्रराव देवकर। देवकर माझी देवकर हे असं आणि त्यांच्यासोबत आता आपण जातो। ही सगळी माणसं असत, सगळी माणसं देवकरवाडीतली जातात ह्या गिरोबाग आणि माझ्यासोबत आमचे काका सुद्धा असत। सर्वांस उपस्थित सर्व भाविक भक्तांचं, तमाम सांगली गावामध्ये उपस्थित सर्व पाहुण्या मंडळींचं, गुरुगुटवाडी ग्रामस्थ आणि त्यांचा औक्षण करते। औक्षण केल्यानंतर पुढे एक सुखा दिनी गिरोबा उत्सव म्हणून ज्याची नाही भक्त हो, देशाच्या अनेक राज्यातून भक्तगण मोठ्या संख्येने या सोहळ्यामध्ये सहभागी होतात। या सोहळ्याचे भाग हिस्सेदार बनतात। गेली वर्ष गुरुगुटवाडी सुतारटन महिला भगिनी औक्षण करून त्यांचे यथोचित अशा प्रकारच्यानुसार आज तगवत गेले अनेक वर्ष स्वागतम शुभ स्वागतम तमाम 8-5 मानकरी इथे सर्व गावातील सांगली गावातील तमाम ग्रामस्थांचं, आजूबाजूच्या गावातून आलेल्या भक्तांचं, उत्कृष्ट मित्रमंडळी, माहेर वाशिनी आणि इतर सर्वांचं गुरुगुटवाडी ग्रामस्थ आणि माऊली मित्रमंडळ सुतारटन यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक परंपरा आज तगवत आपल्या सांगली गावाने जपलेली आहे। पुरस्कार चालत आलेल्या धार्मिक विधी आणि त्या धार्मिक विधीला याही वर्षी प्रामुख्यानं भक्तिपूर्ण वातावरणात प्राधान्य देण्यात आलं। हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनातील अलौकिक साक्षात्कार घडवणारा दिवस असं म्हटलं तर वाईट ठरवलं। प्रत्येकाच्या हृदयाच्या गाभारी गिरिजानाथाबद्दल असणारी अतूट श्रद्धा आणि ती श्रद्धा आणि त्याच श्रद्धेची सुमन समर्पित करण्याच्या हेतूनं तुम्ही या उत्सवात सहभागी झालेले आहात। मी पुन्हा एकदा सर्व भाविक शब्दफुलाने हार्दिक 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 स्वागत करतो। तुम्ही अर्पित केलेली श्रद्धा सुमन निश्चितच गिरिजानाथाच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला अपेक्षित असलेली प्राप्त होईल। तुमची मुलं शैक्षणिक दृष्ट्या मार्गक्रमण करतात, त्यांचा उत्कर्ष होईल, त्यांना कधी होतं त्यावेळी तुम्ही आर्त मनाची निस्वार्थ भक्ती परमेश्वराच्या चरणावरती समर्पित करतात त्यावेळी। आणि आज तीच आर्त मनाची भक्तिपूर्ण सुमन गिरिजानाथाच्या चरणावरती
ते सर्व भक्तांना घालून दिलेली आहे. पुनश्च एकदा तमाम भक्तांचं माऊली मित्रमंडळ सुपारडे आणि देवगुप्त ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत करत आहे. पत्रकार बंधू सन्माननीय श्रोते तरंगदार पत्रकार गावकर यांचं माऊली मित्रमंडळ आणि देवगुप्त ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत करत आहोत. या गिरिराजोत्सवामध्ये सहभागी सर्व क्षेत्रामध्ये अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, पत्रकार बंधू असतील, प्रिंट मीडिया असेल, मास मीडिया असेल, सर्वांचं आम्ही पुनश्च एकदा माऊली मित्रमंडळ सुतार ते आणि माऊली मित्रमंडळ सुतार ते आणि दुर्गेगड ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्व भक्तांच्या आनंदासाठी शुभकाळचं वाटप करण्यात येत आहे. विधीपूर्वक झाड आहे ते गिरिजानाथाला अर्पित करण्यात आलेलं फणसाचं झाड आहे ते विधीपूर्वक या ठिकाणी उतरलं जाणार आहे. अगदी अनादी काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे. आपल्या पूर्वजांनी ती जशाची तशी अबाधित राखली आणि पूर्वजांच्याच पावलावर पाऊल टाकत आज युवा पिढी त्यामध्ये सहभागी होऊन तीच पुरातन परंपरा त्याची जोपासना करण्याचं पवित्र कार्य करताना दिसते आणि त्याच श्रद्धेची पूर्ण समर्पित करण्याच्या हेतूने या ठिकाणी गिरजानाथाला आहे जे गिरजानाथाला अर्पित करण्यात आलेलं फणसाचं झाड आहे ते या ठिकाणी विधीपूर्वक उतरलं जाणार आणि त्याला त्याला आकार दिला जाणार. त्यामध्ये तरबेत असलेले कारागीर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सेवाभावी वृत्तीने योगदान देणार आहे. झाड उतरण्याचं सुद्धा एक कसब आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे ते झाड व्यवस्थितपणे सेवाभावी वृत्तीने उतरलं जाणार आहे. त्यामध्ये प्रारंभत असलेल्या कारागिरांची सुद्धा खऱ्या अर्थानं पुण्यादिरानं वावा करणं गरजेचं आहे. संस्कृतीचं दर्शन करत आहेत, आपली संस्कृती अभावित लागतात आणि मित्रांनो म्हणूनच संपूर्ण वातावरण कसं भक्तिपूर्ण होऊन गेलं. भक्ती कशाला उदाहरण आलं असं म्हटलं तर वाईट ठरणार नाही. या सोहळ्यात सहभागी प्रिंट मीडियाचे पत्रकार बांधव यांचा सुद्धा पुन्हा मनपूर्वक आभारी. सावंतवाडी पोलीस दलाच्या वतीने सुद्धा नियोजनात सक्रिय सहभाग दर्शवलेला आहे. त्या पोलीस दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांचा सुद्धा पुन्हा मनपूर्वक आभारी. धन्यवाद. पुढे माजी मित्रमंडळ सुद्धा दीर्घकाळ ग्रामस्थ आपल्यापर्यंत सदस्य पोहोचतात. जिथे कुठे कृपया आपण तोपर्यंत जाऊन आपण आस्वाद घेऊया. या माजी मित्रमंडळ सुपारटे आणि दीर्घकाळ ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. या सोहळ्यामध्ये उपस्थित झालेले सर्व पत्रकार बंधू भगिनी, त्यानंतर पोलीस क्षेत्रातील पोलीस कर्मचारी, इतर सर्व वेगवेगळ्या भागातून आलेले भाविक भक्तांना अत्यंत महाराष्ट्रीय महिला भगिनी या सर्वांचं माऊली मित्रमंडळ सुपारटे आणि दुर्गेगड ग्रामस्थ सांगली ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो आहोत. अडचणींच्या वेळी त्यांच्या मदतीला धावत जा. हे देवदर्शकांना प्रतिष्ठापनासाठी दुर्गेगड सुपारटे नेते श्री अरुण रेगे यांच्या फणसाच्या झाडाची निवड करण्यात आलेली आहे. हे केवळ लाकूड नसून फणसाचे झाड अर्थात गिरेबाचं साक्ष करून मानले जाते. परंपरा संस्कृती जोपासणारा हा सण मोठ्या अभिमानानं श्रद्धेनं इथल्या गावातील प्रत्येक जण जपतो आहोत, जपण्याचा प्रयत्न करतो आहोत. येथे उपस्थित सर्व ग्रामस्थ भाविक रसिकांचं
फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या अनेक भागामध्ये आजही ही आगळीवेगळी परंपरा खरंच एक उत्सुकता लागून राहिलेली असते आणि म्हणूनच नवनवीन भक्त
उपस्थित प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, पोलीस मित्र, इतर मंडळी, त्या सोबतच या गावातून इतर गावात बोललेल्या काही महालक्ष्मी आहेत, या सर्वांचं मी नागरिक मंडळ सुखावतो आणि सांगली विविध जे पक्ष आहेत त्यांचे लोकप्रतिनिधी सुद्धा काही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत अतिशय सुंदर नियोजन त्या ठिकाणी आणि खऱ्या अर्थानं मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे पोलीस दलाच्या वतीने सुद्धा नियोजनात सक्रिय सहभाग दर्शवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पुन्हा मनपूर्वक आभारी, कारण त्यामुळे नियोजनबद्ध कार्यक्रम आपल्याला अनुभवता येतात. जे विधीपूर्वक फणसाचं झाड जे गिरिजानाथाला अर्पित करण्यात आलं त्या ठिकाणी विधीपूर्वक उतरवण्यात आलेलं आहे आणि त्या जेवढ्याशा दलालून जाणार असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. सर्वांच्या पुन्हा आणि सगळ्यांना विनंती करतो, जर कोणाला सहभाग दर्शवतायत, तुम्हाला शीतपेय लागू किंवा पाणी अपेक्षित असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं निसर्गरम्य गाव अर्थात सांगली गाव आणि या सांगली गावाची खरी ओळख आहे श्रीदेव गिरोबामुळे. वही पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आजचा दिवस अर्थात श्रीदेव गिरोबा उत्सव या नावानं संपूर्ण जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राभर देशाच्या अनेक भागातून देश परदेशातून भाविक भक्तगण मोठ्या संख्येनं या गिरोबा उत्सवामध्ये सहभागी होतात. भक्त हो, महाशिवरात्रीला या ठिकाणी नवीन देवाचं झाड यावर्षीचा मान मिळाला होता. अर्थातच सांगली गुरगुटवाडी सुतारपेठ येथील अरुण रेड्डी यांच्या फणसाचं झाड या झाडाला यावर्षीच्या गिरोबाचा मान मिळालेला होता. कोकणच्या मातीतली निसर्गाच्या कोशीतली आणि भक्तीच्या रंगात न्हावून निघालेली ही सांगली नगरी देवगिरीच्या या पवित्र भूमी तज्ञांच्या आशीर्वादामुळे सांगलीकरांचं आणि इथे आलेल्या प्रत्येक भक्ताचं जीवन हे सुखमय आणि भक्तिमय बनलेलं आहे. श्रीदेव गिरिजानाथाच्या चरणी बंधन होताना, लीन होताना, तिचा आशीर्वाद घेताना पूर्णपणे तल्लीन होऊन भक्तगण साक्षात पंढरपूर अवतरल्यासारखं या ठिकाणी अनुभव मिळतो आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गिरोत्सवामध्ये वेगवेगळ्या भागातून भक्तगण लाखोंच्या संख्येनं लाखोंच्या परंपरा इथली संस्कृती पाहण्यासाठी इथल्या देवाची गौरवशाली परंपरा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात. महाशिवरात्रीपासून सुरू झालेला या गिरोत्सव दर दिवशी दर रात्र भजन कीर्तन नाटक असा संगीतमय आणि भक्तिमय प्रवास जो आहे मनोरंजनाचा भक्तिमय वातावरणाचा या ठिकाणी आपल्याला अनुभव घेता आलेला आहे. आणि खरोखरच माऊली मित्रमंडळ सुतारपेठ यांच्या उत्तम अशा प्रकारच्या नियोजनातून प्रत्येक दिवस भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं आणि हा कार्यक्रम इथल्या गावातील अनेक गिरोह भक्तांना अनुभव घ्यायला मिळालेला होता. भक्त हो, आपणही या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहात, त्याबद्दल माऊली मित्रमंडळाच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे उदार हार्दिक स्वागत करतो. भक्त हो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही आगळीवेगळी ऐतिहासिक परंपरा असलेला हा सांगली गाव, या सांगली गावाची खरी ओळख आहे हे श्रीदेव गिरिजानाथाच्या उत्सवामुळे. जवळपास सुमारे 350 वर्षांची ही गौरवशाली ऐतिहासिक परंपरा आजही आपल्या सांगली गावानं जोपासलेली आहे, यापुढेही जोपासत राहील. खरंच होळी पौर्णिमेच्या आजच्या पूर्वसंध्येला या नवीन गिरोबाच्या ठिकाणी 2 तासांच्या गजरातून या श्रीदेव गिरिजानाथाच्या मंदिरातून 8-5 मानकरी आणि निशाण ढोल काठीसह या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खरंच नवीन देव या वाढवल्यानंतर खऱ्या अर्थानं
रात्रीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची कारागिरी या सांगली गावानं निर्माण केलेल्या आहेत. आपल्या कलाकुसरीने या ठिकाणी शिवलिंगाचा आकार खऱ्या अर्थानं देऊन रात्री 12, 12:30, 1 नंतर मध्यरात्रीनंतर वाजत गाजत देवाची मिरवणूक मंदिराच्या गाभाऱ्यात आणि तिथून मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचेल अशा प्रकारचा हा भक्तिमय प्रवास जो आहे या सांगली गाव आणि इतर गावातील अनेक भक्तगण अनुभव घेत आहेत. या सर्व भक्तिमय वातावरणात आपण उपस्थित झालेला आहात. पुनश्च एकदा मावळी मित्रमंडळ सुतार टीम आणि गुरगुबडी ग्रामस्थांच्या वतीनं सांगली ग्रामस्थांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आमचे पत्रकार मित्र, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, त्यासोबतच पोलीस मित्र मंडळी, इतर सर्व क्षेत्रातील अधिकारी, आजूबाजूच्या गावातून आलेले ग्रामस्थ, मानकरी, पाहुणे, माहेरवासिनी आणि इतर सर्वांचं मी मावळी मित्रमंडळ सुतार टीम, गुरगुबडी ग्रामस्थ आणि सांगली देवस्थान कमिटी, सांगली ग्रामस्थ या सर्वांच्याच वतीनं मी सर्वांचं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. रेखाटलेलं सुंदर आणि सुबक चित्र म्हणजे आपला परशुरामाचं कोकण. आणि या संपूर्ण कोकणाचं वर्णन करायचं झालं तर उभावगात मुखातून शब्द बाहेर पडतात. निसर्ग इथला अतिव सुंदर, कोकण माझे दुसरे काश्मीर. या कोकणात सुंदरवाडी म्हणजे सावंतवाडी. ह्या सावंतवाडी तालुक्यात वसलेलं सांगेली गाव आणि या सांगेली गावचा अधिपती स्वयंभू गिरिजानाथ, ज्याला गिरोबा नावानं प्रेमानं आपुलकीनं संबोधलं जातं. प्रतिवर्षी मित्रहो, होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी या ठिकाणी विधीपूर्वक जे गिरोबानाथाला अर्पित केलेलं फणसाचं झाड असतं ते विधीपूर्वक उतरलं जातं. शिवरात्रीपासून या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते. सकाळच्या सत्रात या ठिकाणी विधीपूर्वक पूजन, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा ठेवले जातात. आणि मित्रांनो, आज होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी विधीपूर्वक या ठिकाणी हे झाड उतरलं जातं. त्यानंतर या झाडाला कोरीव काम केलं जातं, आकार दिला जातो. आकार देणारी माणसं जी असतात ती त्यामध्ये तरवेज असतात. मध्यरात्रीपर्यंत कोरीव काम करून त्या फणसाच्या झाडाला आकार दिला जातो आणि पहाटेला अगदी ढोल ताशांच्या गजरात पार्वती पते हर हर माधव नामाचा जयघोष करत भव्य दिव्य मिरवणूक गिरिजानाथाच्या मंदिरापर्यंत निघते आणि संपूर्ण वातावरण अगदी भक्तिपूर्ण होऊन जातं. चराचराला व्यापून भक्तीरस गगनाचा वेग घेताना दिसतो. आणि त्या भव्य दिव्य मिरवणुकीत सहभागी झालेले जे भाविक भक्त असतात ते देहभान विसरून जातात. परमेश्वर माणसाला सगळं काही देत असतो. पाणी, हवा, अंग, वस्त्र, निवारा, गाडी, बंगला सगळं काही देत असतो. फक्त दोनच गोष्टी परमेश्वरानं स्वतःकडे ठेवलेल्या आहेत. आणि त्या दोन गोष्टी कुठल्या आहेत तर सुख आणि समाधान. ते परमेश्वरानं कुठे ठेवलंय? स्वतःच्या पायाखाली ठेवलंय. ते तुमच्या घरात नांदलं पाहिजे, सुख आणि समाधान. तर मित्रांनो, परमेश्वराच्या म्हणजेच गिरिजानाथाच्या चरणावरती नतमस्तक झालं पाहिजे, ते सुद्धा निस्वार्थ वृत्तीनं. तर त्याच्या पायाखाली असलेलं सुख समाधान तुमच्या घरात नांदणार आणि तुमच्या अपेक्षांची पूर्तता होणार, तुमचा उत्कर्ष होणार. आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रभरातील, देशाविदेशातील भाविक भक्त ह्या गिरिजानाथाच्या सुखद सोहळ्यात सहभागी होतात आणि प्रत्येकाच्या जीवनातील तो अविस्मरणीय क्षण असतो. या भव्य दिव्य कार्यक्रमात प्रतिवर्षी सांगली ग्रामस्थ मला आवर्जून बोलवतात आणि मला हे सर्व स्वर्गीय साक्षात्कार पाहण्याचं भाग्य प्राप्त होतं. मी स्वतःला भाग्यवंत समजतो. धन्यवाद. कमेंट पाठवलं म्हणून मी तुला विचारलं. विसरलेलं सावंतवाडी तालुक्यातील कोकणच्या मातीतली
निसर्गाच्या कुशीतली आणि भक्तीच्या रंगात न्हावून निघालेली ही सांगलेली गिरोबा भक्त या गिरोबा उत्सवाच्या निमित्तानं जिथे कुठे असतो तिथून तो या गिरोबाच्या चरणी होण्यासाठी येत असतो. खऱ्या अर्थानं सांगली मानसिक ताण असा जो काय भायला विकवलो असा तुझ्या सुनीता निवडून करूचो आज भायला संपतो पिकला असा किंवा भाई पाचबाजी असा सगळ्या समोर अवघड असो देवकर असो तो हे लेकरा पाच वाजतो असा किंवा सचितो पाच वाजतो असा त्याच्यामुळे या लेकरा करण असा तुझ्या सुनाचा वाटता असा वाऱ्याचा पाणी कर बोललो कसो आणि किंवा धावलो कसो पहिलं भेटायचं मान्य करून घे याची कल्याणचं रक्षण कर ज्या लेकरांची जी काही इच्छा पूर्ण कर आणि बरा कर माझ्या केस शांत तर साहेबा केस चालू असा साहेबा साहेबा तर आज हे लेकराची या सरकारान जमीन एका दिलेली असा पण दुसरं हडपून करता हा तर त्याचे 7,000 बसव त्याचा दूर करूचो असा देवतानंद ग्रामदैवत त्यांचं वक अंतर्गत आणि तुमची ताकद लाव जो कोण आहे सरकारी जमीन या लेकरा मिळून दिलेली असा पण दुसरं पण हडप करून दिलो असा तेव्हा त्याका सहकृती देऊन एका मागे हटत तुम्ही काही निर्माण करूया काढून टाक आणि बाबा आजपर्यंत माझा जात आहे मी हडप केलंय तर माझा चुकला ह्याच्या पुढे मी असं काही करूच नाही असं त्याच्या लेकराच्या मनात वाटा व्हाया आणि माझ्या व्हाया आणि वर्षाच्या 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या आत 1 वर्षाच्या आत ती जमीन लेकराची लेकरा भेटा होईल आणि जी काही केस असा जेल असू दे किंवा वकील असू दे त्यांच्या शाळेला आणि जे कोण करणारे आज राहणारे त्यांच्यावर 7,000 बस वकिलाच्या 7,000 बस त्या जेलाच्या 7,000 बस आणि चांगली सहकृती देऊन सरकारी जमीन ह्या लेकराच्या पत्रात आणि साहेबा Look at